सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या नाशिक येथील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या प्रकरणामुळे राज्यातील विविध मंत्र्यांची नावे समोर येत असताना अशोक खरात यांच्या ट्रस्टला मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या पर्यटन विभागाच्या निधीतून तब्बल 1.5 कोटी रुपये दिल्याचं समोर आले असून या प्रकरणी मंत्री जयकुमार रावल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे। तसेच कॅप्टन अशोक खरात यांची भरभराट हे गृह खात्याचे अपयश असून मुख्यमंत्री प्रामाणिकपणे जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन माजी आमदार अनिल गोटे यांनी दिले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। त्यांना काय सांगाल तुम्ही जयकुमार रावल यांनी निधी दिले याबद्दल पत्रकार परिषदेत काय? जयकुमार रावल यांनी कशाच्या आधारावर निधी दिला? अशा किती संस्थांची त्यांच्याकडे मागणी आली होती आणि किती संस्थांची त्यांनी मान्य केली, हे खुलासेवर आलं पाहिजे ना। आणि खरात लिंग पिसाळाचं मूत्र, कफ सिरप, ते परदेशाचं मध आणि वेगळा असं एकत्र करून जे काय वाहने जल तयार होत होतं ते जयकुमार रावलांनी घेतले का? काय जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्याची चौकशी लागली, फेंटासारखी होती, कोकोलासारखी होती, काय काय कळायला पाहिजे ना। आपली काय मागणी असेल अण्णासाहेब? या सर्व प्रकरणाची चौकशी हे महाराष्ट्राच्या गृह खात्याकडे किंवा केंद्रीय गृह खात्याकडे ठेवू नये। याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही असल्यामुळे खऱ्या अर्थाने जर यांना थोडी लाच शिल्लक असेल तर ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडे करा।